हा प्लांट फक्त आणि फक्त CNG साठीच आहे बघा. हे CNG आहे, हा पण CNG आहे आणि तो का तिथं आहे LNG. LNG म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस. हे जे असते ना ते LNG वाले ते फ्युलिंग करायला आले. तुम्हाला दाखवतो आता. हो का, हे LNG. भैया कितना माइलेज देती है LNG पे? 535 एक कितने किलो का टंकी है? 225, 225 किलो. इसमें कितना गाड़ी चल जाएगी ये एक फुल? टेम्परेचर के ऊपर रहता है. अगर टेम्परेचर ज़्यादा हाई रहता है, ज़्यादा ठंडा रहता है, कूलिंग अच्छा रहता है तो माइलेज अच्छा रहता है. कितना किलोमीटर जाएगी ये? 1200 किलोमीटर जाएगी एक टंकी में. और एक टंकी फुल करने में कितना खर्चा आता है? खर्चा आता है 18,000 रुपये, 19,000 रुपये आ जाता है. 19,000 में 1000 किलोमीटर चल जाती है. चल जाती है. ह्याच्यात बघा हे असं फ्युलिंग करतात LNGला. मी LNGचा पंप पहिल्या सुरूच बघतोय आपल्याकडे. आपल्याकडे पंप किती आहे सर LNGची? नाशिकला एक आणि इथे एक आहे का? भरते वेळी आर्थिंगसाठी एक केबल लावलेलं आहे बघा. ते लावून असं फ्युलिंग करून मग फ्यूल केलं जातं. हो का, हा प्लांट आहे बघा. एवढा मोठा प्लांट आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस. हो का, भुका लागले म्हणून का CNG भरला आणि केळं घेतली कारण आम्हाला ट्रॅव्हलिंग फास्ट करायचं आहे आणि जेवायला टाइम नको चालूवरच का. हो गाडी तो का चिवडा घेतलाय, चिवडा खायला आणि हो का हे जिलेबी पापडा आणि केळं घेतले. अजून ते एवढी 2 केळं आली. आम्ही आलो बघा आता नाशिक सिटीमध्ये. नाशिक सिटी एक नंबर आहे बघा. सगळी सिटी अशी वरूनच आहे, फ्लायओव्हरवरून. खाली ज्याला उतरायचं असेल तरच उतरत, नाही तर डायरेक्ट सिटीतून एंट्री झाली की डायरेक्ट एक्झिट बाहेरच. बघा दाखवतो तुम्हाला, दाखवूया बाहेर. एक मी आलो बघा आता नाशिक सिटीमध्ये एंट्री मारली आहे. एक नंबर सिटी आहे बघा. सगळं हायटेक आहे. आपल्या पुणे मुंबईसारखं ट्रॉफिक वगैरे काय नाही. सगळे रस्ते बिस्ते मोकळे येते. आता आपण बसावं म्हणलं जरा साईडला. गोपाळला म्हणलं घेतो आता. जाऊ दे गोपाळ. आम्ही निघालो बघा आता हरिहरगडाकडे. अगोदर म्हणलं नाशिकमध्ये एंट्री मारल्या मला म्हणलं अगोदर हरिहरगड काढावा आणि मग त्र्यंबकेश्वर, मग संध्याकाळी मॉल. अरे मागे जाऊ दे गोपाळ, अजून पलीकडे गेला राष्ट्रीय. दाबू नको, दमाने जाऊ देते. निघालो भैया. कसा वाटला एक्सपिरियन्स? एक नंबर. आम्हाला किती वेळ लागेल वरी जायला? थांबत गेलं तर 2 तास तरी लागणार. हां, आणि डायरेक्ट गेलं तर 15 मिनिटं झाल्या. हां 15 मिनिट, 5-1 मिनिटं थांबा. ठीक आहे. हाय हरिहरगड. आम्ही लागला त्या पार्किंगला. आम्ही जायला पण आम्हाला म्हणालेत की तुम्हाला जाणं व्हायचं नाही कारण अंधार खूप झालाय. नेलेली केळं वगैरे वरी माकडं खायला ते मग आम्ही म्हणलं खावं इथंच. हां, व्ह्यू बघा मित्रांनो कसला भारी आहे. एकच नंबर व्ह्यू आहे. आम्ही जायला आता पण आम्हाला वाटत नाही की आम्ही वरी जातो कारण जायला जवळजवळ 2 वाजता. त्या आम्हाला 5:30 वाजले ते इथंच. आम्ही मस्त माकडासोबत खेळून येत आहोत. वरी जातो कारण वरी जाऊन पण कसं आहे संध्याकाळी झाल्यानंतर माकडं ताप देते ती म्हणून यायला वाटत नाही. अंधार आहे फार. त्यामुळं बघू जिथवर होतं तिथवर जातो. आता निघालो आता आम्ही. शुभम गेला जरा, शुभमला पाण्याची बाटली आणायला. हे शुभ्या ये कुठे गेलतो? दुकानावर. वरी दुकान आहे? हो. कशाच दुकान आहे? निंबू सरबत, यपर, बिस्किट पुडं, मॅगी. कसं घेऊन जाता वरी? डोक्यावर. होय. हा, रोज सकाळी किती वाजता जाता? 7 वाजेला. आणि येताव कधी? आता 6 वाजलं. चालतंय. 5-5:30 वाजले. भी वाटत नाही? भीती वाटत पण मग जातो तसे हळूहळू. चालते जावा दमान. हा, जातो. चल वरी जाऊ. हा चल. मोबाईल मध्ये का बघायला? चल. शिवमच्या हवा
ठोस झाली आहे. शुभम कावरी ना ह्याच्यावरी जायचं नको म्हणते. मला म्हणते तुला जायचं असलं जा. मी म्हणलो "अगो, तुला भीती कशाला म्हणून म्हणलं एकाला दोघं थांबव इथं." मित्रांनो आता वाजलेत बघा 6:30 आणि हे बघा वातावरण कसलं भारी दिसायला इथं. एकच नंबर बघा. हे बघा खाली भाताची शेती कसलं भारी दिसायला राहा. आम्ही उतरलो आता खाली कारण थंडी बहुत थंडी लय लागले. आने के लिए जगह कौन सा है भाई? किधर आने के लिए? नीचे आने के लिए, नीचे आने के लिए घंटा लग रहा है. 1.5 घंटा घूम घूम के उधर ही रुका था. हाँ इधर के आने के लिए नहीं हो रहा है, हाँ हिम्मत नहीं हो रहा है मत भी नहीं हुआ. और रास्ता भी दिख नहीं रहा. आस-पास के ये पेड़ में अंदर घुसा के बाहर आया. हाँ चलो अब मैं नीचे ले जाता हूँ आपको. चलो जाएंगे. गोपाळ कुठं आहे? गोपाळ एकदम टोकाला वरती. गोपाळ बॅटरी दाखव. टॉर्च लाव. भैया 10 का बिस्कुट कितने को है? 15 5 का 60 रुपये ले लेते आप. ऑनलाईन आहे. झाले बघा आमचं आता गड उतरून. पोरं आलते आम्ही बी आलो. आता निघालो आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. चला तर तुम्हाला दाखवतो आता त्र्यंबकेश्वर मंदिर. आम्ही निघालो बघा आता गाडी लावल्या पार्किंगला आणि निघालो आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. बघा समोर आहे बघा. हा तर मंदिर आहे. हे काय दुकान आहे ती खेळणं वगैरे जाताना काय तर लेकरं बी खुश आपण बी खुश. गाडी घेतली आता मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी फुल जाम. आपल्याला VIP दर्शन आलाव दर्शनासाठी. जवळपास आम्ही अर्धा तासाला थांबलाव पण लाईन हल्लीच नाही अजून. कसं वाटतंय? बघा तिथे LED वर दाखवले पूजा चालू आहे. त्या पूजेसाठी महादेवाची पूजा चालू आहे. ते झाल्यानंतर सोडतील आता. फुल जाम आहे बघा ट्रॅफिक. रविवार असल्यामुळं फारच गर्दी आहे बघा इथं. हर 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 महादेव. भगत राजाचं हर बोलो. पते हर हर महादेव. जय. झालं अजून 3 तास लागते. बघू किती वेळ लागते. झालंय आता पूजा झाली आहे. त्यांचे मंदिर ओपन केलंय आणि आता चालू आहे हळूहळू दर्शनाची रांग पुढे जायला. आम्ही दर्शनासाठी थांबला. आता बघा किती वाजले. 9:30 वाजले त्या. पण काय जरा बी हालायला गेली ते आता पब्लिक. अवघड आहे. 1 तास झाले, अर्धा तास मग म्हणला 1 तास झाले. 1 तास. ओम नमो शिव पार्वती पते हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. वाटणी काय आले चाय बोलो. चाय गरम चाय म्हणून गरम चाय. झोपेतून उठल्यानंतर त्याला वाटलं आपण ट्रेन मध्ये आहे की. त्याला पुन्हा काय दुकान आठवलं आपलं. बोला पंढरी गाव. वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ बाबाची जय. महादेव 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 हर महादेव. आम्ही आलोय हो का गाभाऱ्याच्या बाहेर आहे हो का. काय मोबाईल अलाउड नाही. तिथून दाखवतो तुम्हाला. झालंय आमचं. आम्ही आता मंदिराच्या बाहेर उतरतोय बघा. कसं झालं दर्शन? सगळ्या दर्शनापेक्षा 1 नंबर दर्शन झालं बघा व्यवस्थित. हां नाशिकचं त्र्यंबकेश्वर दर्शन 1 नंबर झालं बघा. दर्शन मंदिर पण बंद व्हायलंय. आम्ही जायला आता बाहेर. कृष्णा
जायचं बाहेर चला. चला. आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन जाताना यांच्या हॉटेलला जेवलो. एक नंबर जेवण दिलं बाई, एक नंबर जेवण होतं बघा. धन्यवाद हा. कृष्णा कसं झालं जेवण? नंबर 1 झालं आतापर्यंत. पहिलं व्हेज जेवण मस्त झालेलं. येतो पुन्हा. येतो. आम्ही जेवण केली आणि निघालतो गावाकडं. पण काय जरा झोप लागायला म्हणून म्हणलं झोपावं आता. निघाला आता एक रूम केली ऑनलाईन बुक केली कृष्णानं. जायला आता तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे. 2800 रुपयाला रूम आहे म्हण. स्वीट रूम आहे म्हण. AC. गाडी लावली हो का इथं पार्किंगला. आता जायलो आम्ही. ही रूम आहे आमची. आता गुड नाईट, टाटा, बाय बाय. लय झोप लागायचं. रात्रीच्या 2 वाजल्याच्या. आता 10 वाजून उठायचं ना. आता वाजलेत बघा सकाळच्या 9. उठर तयार नाही ते कृष्णा झोपूनच आहे. कृष्णा उठ रे. सूर्य असायच्या तर काय उठायचं ना. गोपाळ बी झोपल्याला जा बघा. उठा उठा लवकर.